सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत स्कॉलरशिपचा लेसन 3 अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी आपल्याला कशी करायची. या लेसनमध्ये आपल्याला बघायचं आहे की अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत कशी काढायची. परंतु त्या अगोदर आपल्याला संख्या कशी वाचायची हे आपण बघणार आहोत. तर इथे एक संख्या आपल्याला दिलेली आहे आपल्यासमोर 2,34,562 ही संख्या आपल्यासमोर दिलेली आहे. ही संख्या वाचत असताना आपण कशा प्रकारे वाचू शकतो बघा. ही संख्या आपण अगोदर जशी आहे तशी लिहिली. हा स्थानचा जो अंक असतो याला आपण एकक स्थानचा अंक म्हणतो. हा दशक स्थानचा, हा शतक स्थानचा, हा असतो हजार स्थानचा, याला आपण 10,000 म्हणतो आणि या ठिकाणी असतो लक्ष आपलं. तर ही संख्या वाचताना आपण कसं वाचणार 2,00,000. आता हे 10,000 आणि 1000 हा स्थानचा जो काही अंक असतो हा एकत्रितपणे आपल्याला वाचायचा असतो. तर बघा संख्या वाचताना आपण कशी वाचणार 2,34,562 अशा प्रकारे आपण हा वाचू शकतो. किंवा जर इथे एक अंक परत आपण लिहिला तर बघा याच्यामध्ये काय होतं. समजा इथे याला आपण या स्थानच्या अंकाला 10,00,000 असं आपण त्याला म्हणतो 10,00,000 या प्रकारे आपण याला लिहू शकतो. आता लक्ष आणि 10,00,000 या स्थानचा अंक पण आपल्याला एकत्रितपणे वाचायचा असतो जर कधी दिलेला असेल तर. तर आता ही संख्या आपण कशी वाचणार तर बघा 12,34,562. तर अशा प्रकारे आपण ही संख्या वाचू शकतो. 1000 आणि 10,000 स्थानचा अंक एकत्रितपणे रीड करायचा. लक्ष आणि 10,00,000 स्थानचा जो काही अंक असतो तो पण आपल्याला एकत्रितपणे रीड करायचा असतो. तो अशा प्रकारे रीड केल्याच्या नंतर आपण संख्या सहजपणे वाचू शकतो की 12,34,562. तर अशा प्रकारे आपण ही संख्या वाचू शकतो. तर आता आपल्याला बघायचं आहे अंकाची स्थानिक किंमत कशी काढतात. तर बघा इथे लक्ष द्या आता की आपल्याला 5ची स्थानिक किंमत काढायची. 5च्या समोर किती अंक आहेत? 2 अंक आहेत. म्हणून आपण त्याला 2 झिरो द्यायचे. म्हणजे 5ची जी काही स्थानिक किंमत होणार आहे ती होणार आहे 500. ठीक आहे. स्थानिक किंमत काढत असताना त्या संख्येच्या समोर जेवढे काही अंक असतील तेवढे झिरो त्या संख्येवरती देणे म्हणजेच त्या अंकाची काय असते स्थानिक किंमत असते. याला आपण 1 नंबर देऊया. नंतर जर आपल्याला 2 या अंकाची स्थानिक किंमत जर विचारली असता 2च्या समोर कोणताच अंक नाही, मग 2ची स्थानिक किंमत किती होणार 2च होणार. ठीक आहे, कारण तो एकक स्थानचा अंक आहे. ठीक आहे. 6ची जर आपल्याला स्थानिक किंमत विचारली तर 6च्या समोर किती अंक आहेत 1 अंक आहे, म्हणून आपण 1 झिरो देऊ शकतो. ठीक आहे. हे 6ची स्थानिक किंमत होणार 60. ठीक आहे. तसेच जर आपल्याला 2ची स्थानिक किंमत विचारली तर बघा 2ची स्थानिक किंमत कशी काढणार. 2च्या समोर किती अंक आहेत बघा 1 2 3 4 5. 5 अंक आहेत तर 2च्या समोर 5 झिरो द्यायचे. तर 1 2 3 4 5. तर 2ची जी काही स्थानिक किंमत होणार आहे ती होणार आहे 2,00,000. तर अशा प्रकारे आपण संख्यांची स्थानिक किंमत काढू शकतो. ठीक आहे. दर्शनी किंमत कशी काढतात ते बघा. आता कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत काढा असं जर विचारलं तर दर्शनी किंमत तीच संख्या असते जी आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेली असते. 2ची दर्शनी किंमत होणार 2च होणार. 5ची जर दर्शनी किंमत विचारली तर ती 5च होणार. 4ची जर दर्शनी किंमत आपल्याला विचारली असेल तर ती 4च होणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपण अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कशी काढतात हे बघितलं. तर स्वाध्याय क्रमांक 3 आपण बघूयात. प्रश्न क्रमांक फर्स्ट दिलेला आहे 80,341 या संख्येतील 0 व 1 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला 0 आणि 1ची स्थानिक किंमत काढावं लागेल. तर बघा याच्यामध्ये 0ची स्थानिक किंमत किती येईल तर ती 0च असणार आहे. कधी पण लक्षात ठेवायचं 0च्या स्थानिक किंमत ही असणार आहे ती 0च असणार आहे. नंतर आपल्याला विचारलेलं आहे 1 या अंकाच्या स्थानिक किंमत किती. तर 1 या अंकाची जी काही स्थानिक किंमत असणार आहे ती पण याच्यामध्ये 1च असेल. ठीक आहे. 0 आणि 1ची आपण स्थानिक किंमत काढली. आता आपल्याला काय विचारलेली की ज्या स्थानिक किमतीची बेरीज किती. तर याची बेरीज जर आपण केली 0 अधिक 1 होतो 1. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं याच्यामध्ये उत्तर असणार आहे. नंतर 2 नंबरचा प्रश्न आहे 715 स्टार स्टार या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे. तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता. तर आपल्याला संख्या दिलेली आहे 715 आणि समोर एकक स्थानचा आणि दशक स्थानच्या ठिकाणी स्टार स्टार दिलेले आहे. तर बघा एकक स्थानच्या ठिकाणी
आणि दशक स्थानच्या ठिकाणी एकच संख्या येईल येईल सारखी. कोणती पण संख्या येईल ती सारखीच येईल याच्यामध्ये एकक स्थानच्या आणि दशक स्थानच्या ठिकाणी. जर स्टार स्टार दिलेला असेल एकक स्थानच्या ठिकाणी आणि दशक स्थानच्या ठिकाणी, तर आपल्याला एकक स्थानचा अंक शोधायचा आहे आणि दशक स्थानचा अंक सुद्धा याच्यामध्ये शोधायचा आहे आपल्याला. तर बघा याच्यामध्ये एकक स्थानचा जो काही अंक आहे त्याला आपण 1x मानू. एकक स्थानचा अंक याच्यामध्ये आपण 1x मानू. तसेच दशक स्थानचा जो काही अंक आहे तर दशक स्थानचा अंक आपण 10x मानू. कारण आपल्याला दोन्ही पण ठिकाणचे जे काही अंक आहेत ते आपल्याला माहिती नाहीत. तर आपण इथे एकक स्थानचा दशक स्थानचा अंक काढला. आपल्याला काय विचारले बा या अंकाच्या स्थानिक किमतीतील जो काही फरक आहे तो 27 आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता फरक म्हणजेच काय या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची. 10x आणि 1x यांची वजाबाकी करून येणारं जे काही उत्तर असेल ते 27 आहे असं तो आपल्याला प्रश्नामध्येच सांगितलेलं आहे. तर या दोघांमधील फरक आपल्याला काढावा लागेल. दोघांमधील फरक जो काही येणार आहे तो आहे 10x वजा 1x. 10x वजा 1x बरोबर 27 हे त्याचं फरक असतील. हे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. तर इथे आपण 27 लिहूयात. तर बघा 10x मधून 1x जर आपण वजा केले तर आपलं उत्तर येते 9x बरोबर 27 जसेच्या तसे. आपल्याला इथे एक्सची किंमत काढायची म्हणून एक्स जसा आहे तसाच 27 जसे आहे तसेच. आणि हा जो काही 9 होता हा एक्सला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये होता. इक्वल्स टू साईनच्या पलीकडे गेला तर तो या 27ला काय होईल डिवाइड होईल. आता 27चं आणि 9चं जर आपण डिव्हिजन केलं तर आपलं जे काही उत्तर येईल ते असणार याच्यामध्ये 3. ठीक आहे. तर स्टारच्या ठिकाणी काय येईल मग इथे 3 हा अंक याच्यामध्ये येईल. एकक स्थानच्या ठिकाणी पण 3 येईल आणि दशक स्थानच्या ठिकाणी पण इथे काय येणार आहे 3च येणार आहे. सारखाच अंक याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. जर स्टार एकक स्थानच्या ठिकाणी दशक स्थानच्या ठिकाणी स्टार स्टार दिलं असेल तर दोन्ही पण ठिकाणी सारखे सारखे अंक येतील किंवा त्या दोघांमधील जो काही फरक असेल तो 9च्या पटीमधील असेल. इथं 27 दिलेला आहे फरक. हा 27 जो आहे तो 9च्या पटीमधील आहे. जर आपण या दोनची जर समजा फॅक्टर पाडले 9 गुणिले 3 बरोबर आपल्या इथे राहणार आहे 27. म्हणजे आपलं जे काही उत्तर असेल ते असेल 3. एकक स्थानच्या ठिकाणी पण 3 आणि दशक स्थानच्या ठिकाणी पण 3 हे असं आपलं प्रकारे उत्तर इथे असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे 58,279 या संख्येमधील 10,000 स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानाच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. संख्या दिलेली आहे 58,279. तर याच्यामध्ये 10,000 स्थानचा अंक कोणता आहे बघा एकक दशक शतक हजार 10,000. 10,000 स्थानचा अंक जो आहे तो आहे 5 आणि याची स्थानिक किंमत किती आहे बघा 5. 5च्या नंतर किती अंक आहेत 1 2 3 4. तर 4 झिरो आपण इथे देणार म्हणजेच 5ची स्थानिक किंमत किती येणार येते 50,000. आणि नंतर काय विचारलेलं आहे शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत. शतक स्थानचा जो काही अंक आहे एकक दशक शतक हा 2 आहे आणि 2ची दर्शनी किंमत 2च येणार. तर या दोघांचा आपल्याला काय विचारलेलं आहे गुणाकार विचारलेला आहे. शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत आपण काढून घेतली. आता 50,000चा आणि 2चा आपल्याला काय करायचा आहे गुणाकार इथे विचारलेला आहे. 2 0 0 2 2 0 0 2 0 0 आणि 5 दुनी होतात 10. अशा प्रकारे आपलं जे काही उत्तर येणार आहे ते येणार आहे 1,00,000 एवढं आपलं काय येणार आहे यामध्ये उत्तर ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक बघितलेला आहे इथे.